लोक कलाकार महावीर गुड्डू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं जे उत्तर आहे तर हे हरियाणा आहे। त्याचबरोबर जे आहे डबल टेनिस कोर्टची चौडाई किती आहे? तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे 10.97 मीटर एवढे जे आता मैदान आहे। त्याचबरोबर तिसरा जो आज प्रश्न आला होता तर तो होता भारतीय संविधान अनुच्छेद 32 चा संबंध कायद्याशी संबंधित आहे? तर ते आहे संवैधानिक उपचारिका अधिकार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आज जे 10 फेब्रुवारीला जे आहे एसएससी जीडीचा पेपर झाला आणि पहिल्या शिफ्ट मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर झालेला आहे। तर आज पेपर कशा प्रकारे आला, जीकेचे कोणकोणते प्रश्न आले आज, त्याचबरोबर जे हिंदी व्याकरणचे कोणकोणते प्रश्न आले, कोणकोणत्या टॉपिक मधून प्रश्न आले, त्याचबरोबर गणिताचे कोणकोणत्या टॉपिक मधून प्रश्न आले आणि बुद्धिमत्ता चाचणीचे कोणकोणत्या टॉपिक मधून प्रश्न आले हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। तर चौथा जो प्रश्न आज आला होता तर तो होता खिलाफत आंदोलन कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हा सुद्धा एक प्रश्न आला होता। तर याचं जे उत्तर आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो इस्लाम धर्म याचं जे उत्तर आहे, ठीक आहे। त्यानंतर पाचवा जो प्रश्न होता तो होता भारताचे वर्तमान सीएजी कोण आहे? तर याचं जे उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू, ज्यांनी सुद्धा क्लिक केलं असेल तर त्यांचा बरोबर या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्यानंतर पाचवा जो प्रश्न होता तर भारताचे वर्तमान सीएजी कोण आहे? तर गिरीशचंद्र मुर्मू या ठिकाणी आहे। त्यानंतर वर्तमान भारत सरकार कॅबिनेट सचिव कोण आहे? तर याचं जे उत्तर आहे टी.व्ही. सोमनाथ, ज्यांनी सुद्धा क्लिक या ठिकाणी केलं असेल तर त्यांचं बरोबर या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा एक प्रश्न आला होता सातवा, तर मोहिनीअट्टम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हा प्रश्न जीके मध्ये आला होता। तर मोहिनीअट्टम जे हे जे मोहिनीअट्टम केरला राज्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं हे आपल्याला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे मोहिनीअट्टम हे जे नृत्य हे केरला राज्याशी संबंधित आहे, ज्यांनी सुद्धा केरला केलं असेल तर बरोबर आहे। त्यानंतर एक प्रश्न होता की या ठिकाणी सुरेंद्र मोहन मिश्रण आणि गोदावरी सिंग कला क्षेत्र पद्मश्री पुरस्कार 2024 हे कोणत्या राज्यातले होते? तर ह्या कोणत्या राज्यातल्या व्यक्तींना हा या ठिकाणी पद्मश्री 2024 देण्यात आला? याचं उत्तर आहे वाराणसी, उत्तर प्रदेश, ज्यांनी सुद्धा क्लिक केलं असेल तर ते बरोबर त्यांचं आहे, ठीक आहे। त्यानंतर नववा जो प्रश्न होता तर तो होता या ठिकाणी राज्य विधानसभा कोणत्या धन विधेयक कोणाच्या शिफारशीवर प्रस्तुत करते? तर याचं जे उत्तर होतं राज्याचे राज्यपाल, ज्यांनी सुद्धा क्लिक केलं असेल त्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे। जे 10 फेब्रुवारीला जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या शिफ्ट मध्ये जे हे प्रश्न आले होते लक्षात ठेवा, ठीक आहे। प्रश्न जे जीकेचे आज आले होते, ठीक आहे। आणि ज्यांना सुद्धा काही प्रश्न आठवण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहू शकता, ठीक आहे। बाकी आपण जर पाहिलं गणिताचे कोणकोणते प्रश्न या ठिकाणी आले होते तर गणिताचे जे विद्यार्थी मित्रांनो साधारण व्याजचे प्रश्न आले होते, त्याचबरोबर सरलीकरणचे जे 2-3 प्रश्न होते, त्याचबरोबर चक्रवाढ व्याजचे सुद्धा एखादा प्रश्न होता, पर्सेंटेजचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न होते, त्याचबरोबर जे या ठिकाणी रेल्वे गाडीचे सुद्धा काही प्रश्न आले होते, त्याचबरोबर नफा तोटाचे सुद्धा या ठिकाणी काही प्रश्न आले होते, त्याचबरोबर काम वेळ याच्या रिलेटेड सुद्धा प्रश्न आले होते की एक काम आपण एका कामाने 15 दिवस लागून आले असे रिलेटेड होते ते, तर किती दिवसात काम पूर्ण होणार तर हे कामाच्या रिलेटेड सुद्धा प्रश्न या ठिकाणी आला होता, ठीक आहे। त्यानंतर जे विद्यार्थ्यांकडून आपण गणिताचं जर पाहिलं गणिताचे थोडे इझी येतात आणि काही त्यामध्ये जे आहे हार्ड सुद्धा, म्हणजे 4 प्रश्न असे हार्ड सुद्धा आहे 20 पैकी, ठीक आहे। बाकी 16 प्रश्न जे चांगले म्हणजे सोपे आहे थोडेसे, ठीक आहे। आणि जीके तुम्ही पाहिलं असेल की जीकेचा लेवल या ठिकाणी कोणता आहे तर, ठीक आहे। प्रिव्हियस इयर हा जे विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न नाही आहे एक लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयरचे प्रश्न येऊन आले एक लक्षात ठेवा। ह्या प्रश्नावरूनच आपल्याला समजते जास्त प्रिव्हियस इयर येऊन आले 1 ते 2 येऊन आले फक्त प्रिव्हियस इयर, ठीक आहे। त्यानंतर आपण रिझनिंगचं जर पाहिलं तर रिझनिंगचे कोणकोणते प्रश्न आले होते तर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे जे प्रश्न आले होते तर बैठक व्यवस्थीकरणचे 2 प्रश्न आले होते, एक थोडासा अवघड होता आणि एक थोडा इझी होता, ठीक आहे। त्यानंतर जे रक्तसंबंधाचे जे 1 ते 2 प्रश्न येऊन राहिले, ठीक आहे, झाले किती या ठिकाणी 3 ते 4 झाले, ठीक आहे। त्यानंतर इंग्रजी शब्दकोशचे जे एक प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटत आहे तर झाले किती हे 5 ते 6 झाले, ठीक आहे। त्याचबरोबर एखादा पासाचा या ठिकाणी आला तर झाले किती 6 ते 7 प्रश्न। त्याचबरोबर मॅथमॅटिक ऑपरेशनचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊन आला 1 ते 2, ठीक आहे। आणि मॅथमॅटिक ऑपरेशनला जे आपण भाग गुणा जोड घटाव असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो, ठीक आहे। तर याचे 1 ते 2 प्रश्न विचारून राहिले, त्याचबरोबर नंबर सिरीजचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, एक खूप म्हणजे सोपा आणि एक थोडासा हार्ड थोडासा त्या ठिकाणी येत आहे, ठीक आहे। त्यानंतर इंग्रजी शब्दकोश म्हणजे या ठिकाणी इंग्रजी अल्फाबेटिकचे सुद्धा जवळपास 5 ते 6 प्रश्न येणार, म्हणजे एबीसीडीच्या क्रमानुसार येऊन आले, ठीक आहे। जसा एबीसीडीचा नंबर या ठिकाणी, ठीक आहे। तर अशा रिलेटेड जे काही प्रश्न म्हणजे सोपे येऊन आले अल्फाबेटिक शब्द या ठिकाणी अंग्रेजी अल्फाबेटचे एबीसीडीच्या रिलेटेड, ठीक आहे, जे की खूपच सोपे या ठिकाणी 5 ते 6 प्रश्न खूप इझी त्या ठिकाणी ते येत आहे, ठीक आहे।
त्यानंतर डायग्रामचं जे विद्यार्थ्यांकडून 2 प्रश्न डायग्रामचे पाहायला भेटून राहिले. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी एक प्रश्न कागद मोडण्याचा सुद्धा विचारला जात आहे. कागद मोडला तर कशा प्रकारे त्या आकृती होणार आहे. तर हे टॉपिक जे विद्यार्थ्यांकडून आज आले होते. ठीक आहे. त्यानंतर आपण हिंदी व्याकरणचं जर पाहिलं तर हिंदी व्याकरण मध्ये काय आहे तर वाक्यांश के लिए शब्द तर ह्या 1 ते 2 येऊन राहिले. 1 ते 2 प्रश्न विचारून राहिले वाक्यांश के लिए शब्द. ठीक आहे. तर 1 ते 2 विचारले. त्याचबरोबर मुहावराचा जे एक प्रश्न या ठिकाणी विचारला चालला. ठीक आहे. मुहावरा. त्यानंतर जे विलोमचे जे 2 प्रश्न विचारले जाऊन राहिले. ठीक आहे. विलोमचे 2 या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहे. त्याचबरोबर पर्यायवाची शब्दाचा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. पर्यायाची एकच विचारला जात आहे. तर झाले हे 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी झाले. लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे त्रुटीचे जे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. त्रुटी कोणत्या याच्यात त्रुटी आहे त्याचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. त्याचबरोबर अशुद्धी. ठीक आहे. अशुद्धी या कोणत्या शब्दात आहे याचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले. त्याचबरोबर जे रिक्त स्थानच्या रिलेटेड शब्द असे एक म्हणजे इजी प्रश्न त्या ठिकाणी येऊन राहिला. तर हा रिक्त स्थानचा एक प्रश्न येऊन आला इथं. ठीक आहे. रिक्त स्थानच्या रिलेटेड एक प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटणार आला. ठीक आहे. तर हे झाले किती बघू शकता तुम्ही 1 2 आणि हे 4. ठीक आहे. 5 झाले. बघू शकता तुम्ही हे 2 या ठिकाणी वाक्यांश केले आहे. वाक्यांश केले एक शब्द ते याची किती येऊन आले 2 येऊन राहिले. त्याचबरोबर जे मुहावरा तर हे किती झाले विद्यार्थ्यांकडून बघू शकता तुम्ही. विलोमचे 2 वाक्यांश केले 2 झाले 4. पर्यायवाचीचा 1 येऊन राहिला आणि मुहावराचा 1 येऊन झाले किती हे 6 झाले. ठीक आहे. त्यानंतर त्रुटीचे 2 येऊन राहिले झाले किती 8. त्याचबरोबर अशुद्धी याचे 2 येऊन राहिले किती झाले 10. त्याचबरोबर रिक्त स्थानची पूर्तीचे या ठिकाणी 1 येऊन राहिला तर झाला किती या ठिकाणी 11 प्रश्न. ठीक आहे. 11 प्रश्न आणि बाकीचे विद्यार्थ्यांकडून 11 झाले आणि 5 जे या ठिकाणी पॅराग्राफ येऊन राहिला 5 मार्कासाठी हिंदी व्याकरण मध्ये. ठीक आहे. पॅराग्राफ सगळ्यात शेवटी राहते ते पॅराग्राफचे 5 प्रश्न. तर झाले किती हे 16 प्रश्न. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे 2 प्रश्न जे विद्यार्थ्यांकडून असे म्हणजे येऊन राहिले तद्भव शब्दाचे सुद्धा काही प्रश्न येऊन आले. ठीक आहे. तद्भव तत्समचे सुद्धा काही 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटून राहिले आणि काही जे क्रियाविषयांचे सुद्धा एखादा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटणार. तर असं जे विद्यार्थ्यांकडून पॅटर्न या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये आज होता. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एसएससी जीडीचा पेपर होता आणि यामध्ये जर पाहिलं आपण जीके थोडंसं हार्ड आलं. ठीक आहे. आज सुद्धा जीके हार्ड आलं म्हणजे असं समजा की ज्यांनी सुद्धा चांगला अभ्यास केला असेल जीकेचा तर ते मुलं जे जवळपास 20 पैकी 12 पर्यंत 10-12 पर्यंत त्या ठिकाणी करेक्ट त्यांना येत आहे. ठीक आहे. तेवढंही नाही येत आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्यांनी जीके काहीच नाही केलं तर त्यांना तर काहीच येऊन नाही राहिले. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर आपण गणिताचं जर पाहिलं तर गणितामध्ये काही मुलं जे 20 पैकी 16 पर्यंत सोडून राहिले 14-16 पर्यंत सोडून राहिले आणि रिझनिंग मध्ये जर पाहिलं तर काही विद्यार्थी रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 20 पैकी जवळपास 16 झाला 18 झाले अशा प्रकारे प्रश्न सोडत आहे. रिझनिंग मध्ये जे 16 प्रश्न थोडे इझी आहे आणि 4 प्रश्न थोडेसे अवघड त्यांनी टाकले. हार्ड लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी टाकलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हिंदी व्याकरणचं सुद्धा तसंच आहे. हिंदी व्याकरणमध्ये सुद्धा काही त्यामध्ये जवळपास 10 प्रश्न त्यांनी इझी टाकले आणि बाकी त्यामध्ये सर्व हार्ड लेवलचे या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज एसएससी जीडीचा जे विद्यार्थ्यांकडून पेपर उतारला होता. युती संपूर्ण महत्वाची माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला एसएससी जीडी भरतीच्या पेपरच्या रिलेटेड देत राहणार. आजच्या दिवस थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.